आज आपण रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या डाळीपासून सकाळसाठी नाश्त्याचे 2 पदार्थ बनवणार आहोत. त्यापैकी पहिला पदार्थ आहे वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत जाळीदार आप्पे. इथे माझ्याकडे 1 वाटी रात्रीची डाळ शिल्लक आहे. आप्पे बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी ही डाळ काढून घेतली. आता यामध्ये अर्धी वाटी जाड रवा घातला. त्याबरोबरच एक मोठा चमचा ताजं घट्ट दही घातलं आहे. आता रवा आणि दही डाळीमध्ये छान मिसळून घ्यायचे. आता डाळ कितपत घट्ट आहे किंवा पातळ आहे यावर रव्याचं प्रमाण ठरणार आहे. जर डाळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेली असेल तर ती थोडीशी घट्ट होते, त्यामुळे रवा थोडा कमी लागू शकतो. आता हे मिश्रण आपल्याला सरसरीत करायचं आहे, एकदम घट्ट किंवा एकदम पातळ करायचं नाही, त्यामुळे त्या प्रमाणात रवा घालायचा. आता या मिश्रणामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही. डाळीमध्ये जेवढा रवा भिजेल एवढाच रवा घालून हा मिसळून घेतला आणि हे मिश्रण आता 15 मिनिटांसाठी झाकून ठेवलं. आता 15 मिनिटांनंतर बघा, रवा चांगला भिजलेला असल्यामुळे हे मिश्रण पहिल्यापेक्षा अजून थोडंसं घट्ट झालं आहे. आता आपलं आप्पे बनवण्यासाठी थोडं सरसरीत पीठ हवं आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नको. त्यासाठी यामध्ये अर्धी वाटी किंवा अंदाजाने थोडं थोडं पाणी घालून थोडं सरसरीत बनवून घेतलं, ज्यामुळे आप्पे बनवायला अगदी सोपं पडेल. आता हे बघा, पीठ चमच्यातून अगदी व्यवस्थित पडतं आहे, म्हणजे आप्यांसाठी पीठ तयार आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं. मीठ घालताना आपल्या डाळीमध्ये मीठ आहे, फक्त रव्यासाठी इथं मीठ घालायचं आहे. आता यामध्ये मी बाकीचे काहीच मसाले घातले नाहीत, कारण डाळीमध्ये सगळे मसाले आहेत. आता हे सगळं एकत्र मिसळून घेतलं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा खाण्यास सोडा घातला आणि त्यावर अर्धा लिंबूचा रस पिळला. पिठामध्ये सोडा घालण्यापूर्वीच मी गॅसवर आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे, कारण सोडा घातल्यानंतर हे मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही. सोडा घातल्यानंतर लगेचच याचे आप्पे बनवायला घ्यायचे. त्यासाठी मी गॅसवर आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे आणि त्या आप्पे पात्रामध्ये तेलही घालून घेतलं आहे. आप्पे पात्र गरम झालं की प्रत्येक साच्यामध्ये मी एक चिमूटभर पांढरे तीळ घातले आहेत. तीळ चांगले फुलले की यामध्ये डाळीचं मिश्रण घालायचे. आता आप्पे पात्र चांगलं तापलेलं आहे आणि गॅस मध्यम आहे. आता या आप्पे पात्रामध्ये डाळीचं मिश्रण घातलं. कडेनं सुरुवात करून सगळ्यात शेवटी मधल्या साच्यामध्ये हे मिश्रण घातलं आहे. तर हे डाळीचं मिश्रण आप्पे पात्रामध्ये घातल्यानंतर वरून पुन्हा एकदा थोडेसे तीळ मी घातले आहेत. आप्पे पात्रामध्ये हे पीठ घालण्यापूर्वी जसं मी थोडेसे तीळ घालून घेतले होते, तसंच मी वरच्या बाजूलाही थोडेसे तीळ लावले आहेत. आता आप्पे पात्रावर झाकण ठेवून एक 2 मिनिटांसाठी मध्यम गॅसवर हे भाजून घेतले. आता झाकण काढल्यानंतर बघा, सगळे आप्पे असे खूप छान फुलले आहेत. आता हे सगळे आप्पे परतून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने असे छान भाजून घेऊ. आप्यांना एवढा छान सुरेख रंग आला आहे ना, की त्यावरूनच लक्षात येतं की आप्पे खालच्या बाजूने किती छान खरपूस भाजले आहेत. आता यावर वरून पुन्हा तेल घालायची गरज नाही. आप्पे बघा, सगळ्या बाजूनी छान गोलाकार असे टम्म फुगले आहेत आणि त्यावर जे आपण पांढरे तीळ लावले आहेत ना दोन्ही बाजूनी, ते छान उठून दिसत आहेत. आणि हे आप्पे खाताना अजिबात लक्षात येत नाही की आप्यामध्ये आपण डाळ वापरली आहे. मी हे आप्पे हिरवी चटणी किंवा खोबऱ्या चटणीबरोबर खाऊ शकता. आता जर घरी डाळ शिल्लक राहिली तर त्याचे असे हे एकदम मसालेदार, वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ जाळीदार आप्पे नक्की बनवून पहा. आता आपण शिल्लक राहिलेल्या वरणापासून छान खुसखुशीत असे पराठे बनवू. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी वरण घेतलं. आता ज्या वाटीने वरण मोजलं होतं त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याबरोबरच 2 चमचे बेसन घेतलं आहे. वरणामध्ये काहीच मसाले नसल्यामुळे आता पिठामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. मसाल्यांमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, पण वरणामध्ये मीठ आहे हे लक्षात ठेवून आपल्याला फक्त पिठासाठी मीठ घालायचं आहे. त्याबरोबरच छोटा पाव चमचा हळद, छोटा 1 चमचा मिरची पावडर, छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर आणि छोटा 1 चमचा गरम मसाला घातला
आणि बारीक चिरली कोथिंबीर घातली आणि हे सगळं एकत्र करून छान मळून घेतलं आणि पराठ्यांसाठी मऊसर असा पिठाचा गोळा बनवून घेतला. या मिश्रणामध्ये अजिबात पाणी घातलेले नाही. वरणामध्ये जेवढं भिजेल तेवढंच पीठ इथं घातलेलं आहे. सगळ्यात शेवटी जर पीठ थोडंसं कोरडं वाटायला लागलं तर पाण्यामध्ये हात बुडवून हे पीठ थोडंसं मऊसर करून घेऊ शकतो. पीठ मळल्यानंतर 10 मिनिटांसाठी हे बाजूला असंच भिजण्यासाठी ठेवून दिलं. आता 10 मिनिटांनंतर तेलाचा हात लावून पीठ पुन्हा एकदा छान मऊसर मळून घेतलं. पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याचा पराठा लाटून घेतला. जसं आपण घडीची पोळी करतो त्यासाठी जशी घडी घालतो तसंच तेल लावून याची घडी घालून पराठा लाटला आहे. खूप जास्त जाड नाही किंवा खूप पातळ नाही, मध्यम आकाराचा पराठा लाटून घेतला. पराठा लाटून झाल्यावर तो गरम तव्यावर छान भाजून घेतला. सुरुवातीला लगेच तेल लावलं नाही, दोन्ही साईडनं थोडं शेकून घेतला आणि मग तेल लावून खरपूस असा भाजून घेतला. पराठा भाजताना दोन्ही बाजूने असं चांगला दाबून मध्यम गॅसवर भाजून घेतला की पराठा छान खुसखुशीत होतो. हे पराठे खूप वेळ मऊ आणि असे छान खुसखुशीत राहतात. लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर हे खूप छान लागतात. शिल्लक राहिलेल्या डाळीपासून बनवलेले हे नाश्त्याचे 2 पदार्थ एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.